नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, दुर्गा सप्तशती पाठाचा 3रा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गायै नमः. श्री दुर्गा सप्तशती तृतीयोऽध्यायः. देवतांच्या तेजापासून देवीची उत्पत्ती आणि महिषासुराच्या सेनेचा वध. श्री जगदंबेची अंगकांती प्रातःकाळी उगवणाऱ्या सहस्र सूर्यासमान आहे. ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे. तिच्या गळ्यात मुंडमाला शोभत आहे. तिच्या दोन्हीही स्तनांवर रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. तिने आपल्या हातात जपमाळ, विद्या, वेद तसेच अभय आणि वरमुद्रा धारण केल्या आहेत. 3 नेत्रांमुळे तिचे मुखकमल अधिकच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या मस्तकावर चंद्रासह रत्नमुकुट धारण केलेला असून ती कमलासनात विराजमान आहे. अशा त्या देवीला मी भक्तिपूर्वक नमस्कार करतो. ऋषी म्हणाले, हे राजा, दैत्यांचे सैन्य अशा प्रकारे मारले जात असताना नाश पावत आहे असे पाहून महिषासुराचा सेनापती महादैत्य चिक्षुर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी पुढे आला आणि मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्यवृष्टी करावी त्याप्रमाणे तो दैत्य रणांगणात देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला. त्यावेळी देवीने आपल्या बाणांनी त्याच्या बाणांना सहजगत्या तोडून त्याच्या सारथ्याला आणि घोड्यांनाही ठार केले. तिने त्याचे धनुष्य तोडले, उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याचे शरीर बाणांनी जर्जर केले. तेव्हा धनुष्य, रथ, अश्व आणि सारथी नष्ट झालेला तो दैत्य ढाल आणि तलवार घेऊन देवीवर धावला. त्याने त्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डाव्या बाहूवरही प्रहार केला. पण हे राजा, देवीच्या बाहूवर आपटून त्याची तलवारच मोडली. तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या त्या महादैत्याने शूल हाती घेतला आणि देवी भद्रकालीवर फेकला. त्यावेळी तो शूल आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता. तेव्हा तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल फेकला. त्या शूलाचे दैत्याच्या शूलाचे शेकडो तुकडे करून चिक्षुर नामक त्या महादैत्यालाही ठार केले. महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणारा चांवर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढावयास आला. त्यानेही देवीवर अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली. पण जगदंबेने एका हुंकाराने ती शक्ती निष्प्रभ करून भूमीवर पाडली. त्यावेळी आपली शक्ती तुटून खाली पडलेली पाहून चामर अतिशय संतापला. त्याने देवीवर शूल फेकला, पण देवीने बाणांनी त्याचेही तुकडे केले. तेवढ्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या दैत्याबरोबर दिकराने बाहुयुद्ध करू लागला. युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवर भयंकर प्रहार करून अटीतटीने लढू लागले. त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उंच उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने चामराचे मस्तक धडावेगळे केले. याच प्रकारे उदक्र नावाचा दैत्य शिळा आणि वृक्षांचा मार खाऊन देवीकडून रणांगणात मारला गेला. तर कराल दैत्य दातांच्या, बुक्क्यांच्या आणि थपडांच्या माराने धराशयी झाला. त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदेच्या प्रहारांनी उद्धत दैत्यांच्या अक्षरशः चूर्ण करून टाकले. भिंदीपालाने बाष्कलास ठार केले, तर ताम्र आणि अंधकासुराचा बाणांनी वध केला. त्या समयी त्या 3 नेत्र असलेल्या परमेश्वरीने आपल्या त्रिशूलाने उग्रवीर्य
आणि महाहनू नामक दैत्यांना मारून टाकले. तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडावेगळे केले आणि दुर्मुख या दैत्यांना बाणांनी यमलोकी धाडले. त्यावेळी आपल्या सेनेचा अशा प्रकारे संहार होत असलेला पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने कित्येकांना डोक्याची धडक देऊन, कित्येकांना खुराने प्रहार करून, कित्येकांना शेपटीचे तडाखे देऊन, कित्येकांना शिंगे खुपसून, तर कित्येकांना अंगानेच धक्का देऊन विदीर्ण केले. कित्येकांना वेगाने धावता धावता चिरडून, कित्येकांना ओरडून, कित्येकांना चक्राकार फिरवून, तर कित्येकांना भयंकर सुस्कारांनीच भूमीवर पाडले. अशा प्रकारे तो असुर देवींच्या गणांना पाडून लोळवून तिच्या सिंहाला मारण्यासाठी झेपावला. तेव्हा त्या महादेवी जगदंबेला भयंकर संताप आला. इकडे तो महापराक्रमी असुरही अत्यंत क्रोधित होऊन खुरांनी जमीन उकरू लागला. आपल्या शिंगांनी उंच उंच पर्वतही उचलून फेकू लागला आणि भयंकर आवाज गर्जना करू लागला. तेव्हा त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे भूमी कंपित आणि विदीर्ण झाली. त्याच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्राचे पाणी उसळून भूमी चहूकडून पाण्याखाली जाऊ लागली. त्याच्या हालणाऱ्या शिंगांच्या आघाताने ढगही छिन्न विच्छिन्न झाले. त्याच्या प्रचंड श्वासोच्छ्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशातून खाली पडू लागले. अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवीही त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली. तिने त्या महादैत्यावर पाश टाकून त्याला बांधून टाकले. तेव्हा त्या महासंग्रामात बद्ध झालेल्या त्यानेही रेड्याचे रूप टाकून तत्काळ सिंहाचे रूप घेतले. त्या अवस्थेत जगदंबा याचा शिरच्छेद करण्यासाठी सरसावली. तोच तो दैत्य खडगधारी पुरुषासारखा दिसू लागला. तेव्हा देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल आणि तलवारीसह छिन्न केले. तोच त्याने एका मोठ्या हत्तीचे रूप घेतले. तो आपल्या सोंडेने देवीच्या विशाल सिंहाला ओढू लागला आणि मोठ्याने गर्जना करू लागला. त्यावेळी तो सिंहाला ओढीत असताना देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकले. तेव्हा त्या महादैत्याने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणेच तो चराचरातील प्राणी मात्रांसहित त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांनी ती जगन्माता चंडिका अतिशय संतप्त झाली आणि पानपात्रातील उत्तम मद्य प्राशन करीत वारंवार विकटहास्य करू लागली. तिकडे बल आणि पराक्रमाच्या मदाने उन्मत्त झालेला तो महिषासुरही मोठ्याने गर्जना करीत आपल्या शिंगांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला. त्यावेळी आपल्या शरवर्षावाने त्या पर्वतांच्या ठिकऱ्या उडवीत मद्यपानाने जिचा मुखराग धुतला गेला आहे आणि वाणीही अडखळत आहे अशी ती देवी त्या दैत्याशी बोलू लागली. देवी म्हणाली, अरे मूर्खा, मी जोपर्यंत मद्यपान करीत आहे तोपर्यंतच तू क्षणभर गर्जना करून घे. मी तुला ठार केल्यावर लवकरच देवही अशीच गर्जना करतील. ऋषी म्हणाले, हे राजन, एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावर चढाई केली आणि त्याला पायाखाली दडपून त्याच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागली. त्यावेळी देवीच्या पायाखाली दबलेला असुरही महिषासूर आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तेव्हा तो अर्धवट बाहेर आला असताना देवीने आपल्या सामर्थ्यानेच त्याला थांबविले. त्यावेळी अर्धवट बाहेर आलेला असूनही तो महादैत्य देवीशी युद्ध करू लागला. तेव्हा देवीने तीक्ष्ण तलवारीने शिरच्छेद करून त्याला ठार केले. ते पाहून दैत्यांचे सर्व सैन्य हाहाकार करीत असता नाश पावले आणि सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला. त्या देवांनी तेजस्वी महर्षीसह त्या देवीची स्तुती केली. गंधर्वराज आनंदाने गायन करू लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासुरवध नावाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.